हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता बाबा संत दिवसावर तुमच्या आभार म्हणतो. मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा आणणार प्रत्येकाला सहाय्य केले. सर्व पापाच्या बदलाची आपल्याला प्रभूने क्षमा करा. विशेष प्रार्थना ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचं. प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक गोष्टी आम्ही फाडतात. कागद फाडतात, चीज फाडतात, काही ना काही फाडून टाकायचा प्रयत्न करतात. परंतु योहेलमध्ये आज सुंदर गोष्टी आपल्याला दिल्या. 2:12 पासून तो सांगतो आपली वस्त्र नाही तर आपले हृदय काय फाडणार आहे. एखादा माणूस रागामध्ये पाडून त्याची होतात की नाही, ऐकलेल्या मी लहान असतात माहिती नाही. तर एक गोष्टी असं आहे, पण परमेश्वरचं वचन असं शिकवते की तुमची हृदय फाडा. आता हृदय कशी फाडायची ते पहिल्यांदा लक्षात आणलं पाहिजे. पहिल्यांदा सुरुवात करू वचनाने, नंतर आपण सुरुवात करू आपल्या भविष्याच्या जीवनाने. तुम्ही वळताना कसं वळणार. माणूस आला तर कुठून ते वळतो, थोडा इकडून जातो थोडा इकडून जातो. हे वळणं नाही, वळायचं आहे. त्यांनी काय सांगितलं, काय सांगितलं वचनाद्वारे, आपली वस्त्र नव्हे हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव. काय सांगितलं, तुम्हाला दिलेला देव. म्हणजे जर आपल्यामध्ये पाप आहे तर तो पापात मुक्त करण्यासाठी आपल्याला सांगते की तुमचा देव. आता आपले पाप झालं असेल तर आम्ही तुम्हाला काय सांगणार, तुमच्या देवाकडे वळा. आम्ही वळाले, तुम्ही पण आपण पापाकडे वळाले. पौलाने रोमकर 7:15 पासून एक सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे तिकडे. पौल काय सांगतो माहितीये का, मी काय करतो मला नाही माहिती, पण माझ्या ठाई जे पाप आहे. मग पौलाने जेव्हा पापापासून दूर झाला तेव्हा त्याला सत्य समजलं, तेव्हा नाटकाप्रमाणे. आणि पौलाने अशा प्रकारे या कार्याला सुरुवात केली. कारण त्याला माहिती होतं जेव्हा माझ्या शरीरात पाप होतं तेव्हा मी सगळ्याशी भांडण करत होतो, नफरत करत होतो, निंदा करत होतो, द्वेष करत होतो, काहीच कोणाचं भलं बघत नव्हतं. जो व्यक्ती या स्वभावाचा आहे ना त्याच्या जिंदगीमध्ये कधी सुख नसणार, हे लक्षात ठेवा, ना कधी शांती. कारण हा स्वभावच खराब आहे. पण ज्या माणसामध्ये एक स्वभाव असला पाहिजे, समंजसपणा. कसा, 11:2 दिले, कोणी काय बोललं तर समजून घेतलं पाहिजे. म्हणून तो बोलते ना, तुमची वस्त्र नाही तर हृदय फाडा. त्या हृदयामध्ये जे बसलेलं आहे, मग ते 5:8 मध्ये तसं दिले, अंतःकरणाची शुद्ध ते धन्य देवाला पाहिजे. ज्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याविषयी राग, नफरत, निंदा, द्वेष, हेवा हे सगळं भरून ठेवलेलं सांगते काय. तर मत्ती 7:14 आणि 15 वचनामध्ये दिले, जर तू आपल्या अपराधांची क्षमा केली नाही, तुला काही बोलले ना, तू त्याला क्षमा कर. तुला कोणी काय बोलणं तर तू मनात धरते. तू व्यक्ती तुमच्या विरुद्ध काय बोललेलं नाही, मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे तू मनात का धरले नाही. प्रभू काय सांगतो, ठीक आहे त्याने तुला सतावलंय, तू त्याच्यावर टीका कर. तुम्ही करतील का. प्रभूचं वचन किती महत्वाचं आहे म्हणते. त्यांनी काय सांगितलंय, एका गालावर मारला तर
करतील का? हे बघा, तुम्ही एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक मटणाचं हाड घेतले नाही, त्याच्यामध्ये मांस आहे, ते चावता चावता काल चावलं ते कधी कधी जीभ पण चावली, मग त्या मटणाला फेकून देतात का? मला सांग, का नाही? ते एवढं प्रेमाचं म्हणलं, जर कोणी काय बोललं तो काय दुश्मनच का? ते सोडणार नाही, तोडून तोडून नाक जर हल्ला तरी चालेल, त्याला सोडणार नाही. पण एक मनुष्य लवकर आहे, त्याला पण सांगितलं तुला मी सोडणार नाही, लक्षात ठेव. आपले बापरे, म्हणजे त्याला पण सावध करून ठेवतो की जेव्हा मी भेटला, म्हणजे तो त्याला भेटला तर मला नक्कीच मारेल, तेव्हा तो सांगतो त्याला सांगते तू लक्षात ठेव. मग तू असं का सांगत नाही? मटण खाताना जीभ चावली किंवा दात चावला तेव्हा लक्षात ठेव, यापुढे मटण खायचं नाही. हा सांगतील का? उद्या मटण जरी खायचं असलं ना तर हातून पडेल ते सांगतील. तुमच्या परिस्थिती अशी, पण हे जे मनामध्ये भरलेलं आहे हे जरपर्यंत खाली होत नाही तत्पर्यंत कोणताच मनुष्य समाधानी होणार. ईश्वर काय सांगतो माहिती का? एका वस्त्राच्या बाबतीत सांगतो, हे नका फाडू. तुझ्या हृदयामध्ये जे बसलेलं आहे ते पहिलं फाड, फेकून दे. मनात नफरत ठेवू नकोस, विचार मनात आणू नकोस, तर मनात शांती, समाधान आणि समंजसपणा हे तुझ्या लक्षात असू दे. 14:26 मध्ये पवित्र आत्मा आपल्याला हे सांगतो, तुला सर्व गोष्टीची आठवण करून दे. सर्व गोष्टी, काय चांगलं काय वाईट काय आहे याची सगळ्यांना आठवण देतो. पण मनुष्य त्या आठवण दिलेल्या त्या गोष्टीकडे लक्ष दिलंय, तो आतमध्ये करते का? दुसरा पत्र 12:7 तो आतून ठोसे मारतो, हे काम करचं, तो ठोसे मारतो आणि मग हृदय फाडत नाही, तो वस्त्र फाडायचा प्रयत्न करतो, ठोसे मारायचा प्रयत्न करतो, निंदा करायचा प्रयत्न करतो. त्याच्या हृदयाला तो शब्दाने फाडतो, त्या शापाने फाडतो. मग त्या स्वतःचं हृदय फाडतो, तो दुसऱ्याचं हृदय फाडतो. शब्द अपशब्द. तुम्ही विचार करा, तुम्ही एखाद्या माणसाला काही बोलून जाता, त्याच्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड काय होणार आहे ते माहिती नाही. त्या माणसाने मी बोलून गेलाय, परंतु शेवट त्याच्या हृदयाला त्याच्या मनाला काय झालं. आज समाज बऱ्याच अशा गोष्टीमध्ये पोखरलेले गेलेले आहे. माझं बरं बस, दुसऱ्याचं काय खायचं ते मला फरक पडत नाही अशा शब्दाचा वापर मनुष्य करतो. पण इकडे योगेमध्ये या गोष्टीचं उत्तर शिकवत देते. कारण तो कृपाळू, तो कनवाळू, तो मंदक्रोध, दया सागर आहे. कसा आहे? मंदक्रोध व दयाचा सागर, समुद्र मावळ्याचा, त्यात पण आपल्याला धन मिळते. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखं आहे. काय सांगते? अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखं. आम्हाला वाईट नाही होत. अरे कोणाचं जीवनात दुःख आले आम्हाला वाटत, कारण का आमचं हृदय पहिलं भरलेलं आहे. दुश्मनाने नफरत आहे. जेव्हा त्या माणसाला दुःख होते तेव्हा पहिलं जास्त दुःख आपल्याला आलं पाहिजे. कारण का? हे परमेश्वराने शिकवून दिले. 53 बघा, तुम्ही जर वाचलं त्या 5व्या वचनामध्ये त्याने वस्तू दिलेलं आहे. त्या
5व्या वचनामध्ये ज्या शिक्षणाचा अर्थ आहे वचन आमच्या दुष्कर्मामुळे काय सांगते, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला. म्हणजे तुम्ही विचार करा, या व्यक्तीला म्हणजे आपण लोक आहेत बरोबर, या व्यक्तीला आमच्या विषयी दुःख भोगायची गरज होती का? होती? काय गरज होती? तो नातेवाईक होता नाही, तरी सुद्धा तर सगळ्यांची जबाबदारी होती. आणि योहान 1:29 मध्ये योहानाने पूर्ण साक्ष दिली आहे, जगाचे पाप हरण करणार. म्हणजे जगासाठी एकटा मध्यस्थी झाला, जगासाठी मध्यस्थी झालेले आहे. तुम्ही आहे आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यांना झाली, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. काय? बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालं. कसं आरोग्य मिळालं? तुमची आणि माझी जबाबदारी घेतली. कोणी जबाबदारी घेतली? कोणी? तुमचा नातेवाईक होता, माझ्या नात्यातला होता. योहान 1:12 वचन वाच. कारण मी विश्वासी आहे, जो व्यक्ती विश्वासी आहे त्याच्या नात्यातला होता. बघूया योहान 1:12. बघा, तुमचा विश्वास आहे ना, मग काय बोला, जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांनी कोणाची मुलं? मग तुम्ही कोणाची? कशावरून बोलतात? आता झाली मुलं देवाची झाली. कशामुळे? विश्वासाने क्रिया. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये या जीवनाचा मार्ग काय, तो पहिला आत्मपरीक्षण करायचं की मी ख्रिस्ताबरोबरचं नातं पापाच्या बरोबर जोडू शकते का, पाप सोडल्याबरोबर मी ख्रिस्ताबरोबर नातं जोडते. नाती कशी जोडतात? देवाबरोबरची नाती कशी जोडतात? ख्रिस्ताच्या जवळ आल्याबरोबर नाही. मग ते 9:1-8 वचनापर्यंत आहे. एक पक्षघाती येशूकडे आणला. मार्क 2 अध्यायामध्ये पण तो आल्यानंतर त्याला काय सांगितलं बघा, हा पहा जगाचे पापे दूर करणार. बरोबर, ते पहिलंच सांगितलेलं होतं की यो जगाचे पापे दूर करणार. तेव्हा लोकांनी ऐकलेलं होतं की योहानाने शब्द वापरलेला आहे. कोणी वापरला? कोणी वापरला? योहानाने शब्द वापरला, हा जगाचे पापे दूर करणारा देवाचा प्रभू. तेव्हा ते विश्वासी लोक आले. आल्यानंतर ते खाटलं घेऊन तिकडे ठेवलं आणि खाटलं ठेवलं तेव्हा त्यांनी त्याचा विश्वास पाहिला. आणि विश्वास पाहतानाच काय उत्तर दिलं असेल? मुला तुझ्या पापांची. आणि योहान 1:12 काय सांगते? जितके विश्वास ठेवतात तेवढे देवाची मुलं आहेत. आणि तो देवाचा मुलगा कधी झाला? त्याने विश्वास ठेवला, मनामध्ये पापांची कबुली केली आणि केल्यानंतर काय उत्तर दिलं? काय उत्तर दिलं? उठला की नाही उठला? जीवनामध्ये तुम्हाला एक शिकायचं आहे, तुम्ही जर पापातून सुटकारा होण्याचा प्रयत्न करत असतील तर तुमच्या पाठीमागे शैतानाचे 4 माणसं उभे राहतील. तुमचं चांगलं प्रार्थनेच्या द्वारे चालू आहे तर दुसरा येऊन तुम्हाला प्रार्थनेपासून दूर करून भोगवण्याचा प्रयत्न करील.
कारण तुम्ही देवाच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलेलं नाही. तुम्ही फक्त मध्ये तरी माणसाच्या बाबतीत सावधा. आणि माणूसच माणसाचा घात करत असतो आणि तो देवापासूनच दूर करत असतो. तुम्ही दूर कुठून होतात मला सांगा? माणसापासून होता का देवापासून होता? मग माणसाची संगत पहिली पकडत नाही, देवाची काय संगत पकडत नाही? काय वाटतं तुम्हाला? सगळ्या शिक्षणाबाबतीत, वचनाबाबतीत, नियमाबाबतीत आत्मपरीक्षण करायचं. मी तुम्हाला एक मार्ग शिकवतो, ते सत्य सांगतो. देवाची लोक कोणाकडे मागत नाही. येशू प्रभूने कोणाकडे काय मागितलं? माणसं काय मागितलं? एकाच ठिकाणी मागितले. कुठल्या ठिकाणी? एक पापी स्त्री होती वहां 4 आठवडे. मग देवाने प्रश्न दिला, तुम्ही एवढी असताना 100 आणले. एवढी लोक आमच्या जवळ पाणी मागत नाही, तर तुम्ही पाणी कसं मागितलं ना? सांगितलं ना? परंतु त्यांना समज आली नाही ते काय मागितलेलं होतं ते पण. सच्चाईचं जीवन तिच्याकडून काढून घेतलं. आध्यात्मिक योहान 7:37 वचनामध्ये ते शास्त्राचं शिक्षण होतं. जिवंत पाण्याच्या नद्या. जिवंत पाण्याच्या नद्या म्हणजे तुमच्या मते 12:36 प्रत्येक शब्दांचा निसार. समजलं ना? जगामध्ये असं कोणती वस्तू नाहीये की त्याला पाण्याची गरज लागत नाही. एवढी मोठी आग तरी शेवटला पाणी लागतेच. नाही, एखाद्या माणसामध्ये दुष्ट आत्मा कार्य करते तेव्हा त्याच्यावर पाणी शिंपडत जाते. कोणत्या कामाला पाणी लागत नाही. पाणी अग्नीमध्ये हत्यार सूर्य बनवायच्या किंवा कोयत्या बनवायच्या, काही ते हत्यार बनवतात. लोहा असतो ठोक. पण शेवटी त्याला त्या अग्नीच्या नंतर त्याला पाण्याची गरज. आग लागली असेल तर त्याला पहिली पाण्याची गरज आहे. जीभ आहे त्या जिभेवर पाण्याची गरज आहे. माणूस आहे त्याला माणसाला पाण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीच जीवन महत्वाचं. देवाचं शिक्षण आत्मपरीक्षण करणारा नुसता बायबल वाचून होत नाही. जेवण मम्मी जेवायला काय केले? अरे मटणाची भाजी बनवली. अरे वा, पण तुझ्यासाठी नाही रे. काय उत्तर देईल? काय उत्तर देणार? ठीक आहे चालेल का? मला का नाही देणार? मांडेल का नाही मांडेल? आजपर्यंत ज्यांनी स्वतःच बलिदान आणि शरीर अर्पण केलं, 11-12 वचन वैद्य वाचते त्यांनी स्वतःच शरीर दिलं. सैतानाला दिलं बोलून हे खा, पण मात्र या लोकांना तुम्ही हात सुद्धा लावायचे. योगची जीवनाची स्टोरी तुम्ही बघितली असेल ना? नाही तर येशूचा चमत्कार बघितला असेल तुम्ही. एक पिक्चर काढलेला बरोबर. आम्ही काय बघतो? कधी स्वतःचे 4:4 मध्ये मी लोकांना शिकवतो किंवा स्वतःचे 31:5 ही माझी वचन हमेशा तुम्हाला जागा करण्याचं. जर पण तुमचं परिवर्तन नाही ना तर परत ही वचन तुम्हाला. हे बघा, रोज भूक लागते ना,
जेवायला इथे रोटी मिळेल किंवा इथे चपाती मिळेल किंवा इथे भात मिळेल, ते खाणं मागच आहे. भविष्याच्या जीवनामध्ये ना त्याची योजना, त्याची इच्छा आपल्या भविष्यात नसेल तत्पर्यंत त्याचा शोध करणं म्हणजे 7:21 प्रमाणे गरजेचं आहे. या योगेमध्ये इतक्या सुंदर मार्गदर्शकाद्वारे अनुभव शिकायला येतात, खूप काही अनुभव येतात. हे पवित्र शास्त्र आहे ना, एक आध्यात्मिक भोजन आहे. समजलं? एक एक वचन म्हणजे एक एक आध्यात्मिक भोजन आत्म्यासाठी. कारण ज्या वेळेला येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली तेव्हा मध्ये 4:4 मध्ये वचन दिले आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगण्याचा अर्थ आहे. आध्यात्मिक भोजन आहे. म्हणून तो सांगतो, पहिलं हृदय साफ कर, ते 5 आहे. अंतःकरणाचे शुद्ध, ते धान्य, ते देवाला पाहणार आहे. ज्याच्या मनाला स्वच्छता नाही तो कधीच भविष्यात शांतीत पडणार नाही. शांती कोणाकडे? कधी तुम्ही देवाला सारखी मनापासून वेळ दिली का? कधीतरी देवाला हाक दिली का? हे बघा, तुम्हाला एखादा माणसाशी भेटली ना तर पहिलं कामधंद्यामध्ये तुम्हाला धक्का मारतो. मग तो देवामध्ये नाही, तो कामधंद्या, पण तो परिस्थितीमुळे तो पूर्णपणे त्या मागे जातो आणि काही महिन्यात, काही वर्षात ते आजारी पडतात. मग ते कमावलं ना, त्याची कितीतरी पट ते गमवून जाते. कारण देवाची हाक एकाच क्षणालाच येते, एकाच वेळेला परत नाही. कारण योहान 3:3च्या गोष्टी मी अनुभव घेतलेले. इस्रायलच्या गुरुला सांगितलं, नव्याने जन्म. अरे, नव्याचा जन्म कोणता होता? आध्यात्मिक जन्म, सार्वकालिक जन्म. आज तुमचा जन्म हा सार्वकालिक जन्म आहे. कोणता जन्म? सार्वकालिक. तेव्हा 17:3 वचन मध्ये दिले, एकच जो देव प्रभू येशू ख्रिस्त याला तुम्ही. आज आमच्यामध्ये एक प्रश्न शोधून काढायचा आहे की मी ख्रिस्ताबरोबर कसा राहील. माझ्या हृदयातली पहिली जागा कोणाला देईन? आजच्या काळातला सर्वे बोलतो इतका मुश्किलाचा आहे की तुम्ही विचार नाही करू शकता. कोणत्याच घरात मनुष्य समाधानी नाही. भले घरात सगळं आहे, जेवायला आहे, खायला आहे, प्यायला आहे, फिरायला सगळं आहे, पण ह्याच्यामध्ये काहीच नाही, सगळं खाली आहे. अस्वस्थपणा आहे, चिंता आहे. हर कुटुंब जर बघितलं तर हर कुटुंबामध्ये कोण ना कोण रोजचा आजारी आहे. आता जर मी इकडे विचारलं ना तुम्हाला, किती लोकांचे खांदे दुखतात, जरा हात पडतो. किती लोकांच्या माने दुखतात, त्याने हात पडतो. किती लोकांच्या पोटात दुखतात, त्याने हात पडतो. परिस्थिती परमेश्वराने आपल्यासाठी, आम्ही आमचं भविष्य देवासाठी. योहान 5 अध्यायामधला तुम्ही एक अनुभव घेऊ शकता की मत्ते 5 अध्यायातला पण अनुभव घेऊ शकता. एका कबरेमध्ये सोडलेला आणि एका तळ्याच्या काठावर सोडले, पण ज्याचा कोणी नाही तर त्याचा तो आहे परमेश्वर. हे बघा, या समाजामध्ये फक्त माणसामध्ये प्रेम हा शब्द पाहिजे, नफरत शब्द नाही.
जर तुम्ही बघा, आता आपण माणसाला जाती म्हण, माणसं जाती नाही, कुत्रा मनुष्यामध्ये फरक आहे, त्याची जात वेगळी, मानवाची जात वेगळी. पण मानवाने जी स्वार्थ स्वभावाने जो धर्म स्थापित केला, मग तो कोणताही धर्म कोण पण असतो ते नाही विचार, पण त्या सगळ्यांच्या भावना आणि प्रेरणा ज्या आहे ना, ती कुठलाही मनुष्य जर प्रेयर करत असते ना, तरी शेवटी तो देवाच्या नावातच चालतो. समजलं का? फक्त काय प्रश्न आहे माहिती आहे? भाषांचा प्रश्न आहे. आता इंग्लिशमध्ये गॉड, हिंदीमध्ये भगवान, मराठीमध्ये शब्द काय आला? समाजात विश्वास जो आहे तो तोडतोय. म्हणून मी कधी शिकवतो, लगेच कन्वर्ट होतात. कन्वर्ट म्हणजे काय होतं माहिती आहे? मानवाची संबंध तोडतो, नफरत तयार करतो, त्याला कन्वर्ट होतो. तुम्ही पहिले स्टडी करा, मी तुम्हाला सांगतो. आता ह्याच्या बरोबर त्याच्या बरोबर सगळं चांगलं आहे, तो त्याच्याशी नफरत करतो आणि त्याला जॉईन होतो. झाला, त्याचं परिवर्तन झालं. धर्म परिवर्तन नाही. धर्म म्हणजे मानव प्रेम. जेव्हा 3:16 मध्ये येशूने धर्माची स्थापना केली, तेव्हा योहान 1:29 मध्ये वचन कसं सांगत होता? हा पहा जगाचे पाप्यावर. कारण हे शिक्षण काय बघितलं, योहेलमध्ये ते उत्तर दिले. येशूने तेच काढलं, आपलं हृदय काढलं सगळ्यांना दिलं. त्या हृदयामध्ये बघा काय केलेलं, ज्वाला. मग त्या प्रार्थनेपासून 9 महाराजांच्या तुम्ही सर्व माझ्या. अरे जुन्या करारामध्ये मोशेस सारखी माणसाची वेळ, किती प्रकारचे अनुभव येतील, सगळं शिक्षण. जो यावर लक्ष देतो ना, हे सगळं आहे त्याच्यात. सर्व मानव आपला धर्म स्थापतो ना, तो कोण पण असू दे, पण हे उघडा ना, त्याच्यामध्ये शिका. कोण जुना करार पाळतो, तर कोण नवा करार पाळतो, तो कोण स्वतःचा करार पाळतो. हे 3 गोष्टी यामधून शिकायला मिळाल्या. बघू कसं स्वतःच्या नावाने शेवट नाही, मी ख्रिस्त आहे अशी बोलते. शेवट हे सगळं दिलेलं आहे. हे बघा, वचन शिकवा, मार्गदर्शन करा. ज्याला तुम्ही जेवण वाढले, आध्यात्मिक भोजन वाढले, कोणी घ्या की कोणी नाकार. कारण देवाने असं एक शिक्षण दिलेलं आहे, गरजवंतांना मदत करणं हा तुझा मानव धर्म आहे. नफरत धर्म नाही. नफरत धर्म हे शैतानाचा. 9व्या मध्ये 3रा अध्याय दोघांमध्ये फुटा काढून टाकतात. लुसिफर तर तुम्हाला शिकायचं, तुम्ही आत्मिक शिक्षणामध्ये लक्ष द्यायचं. आम्हाला काय शिकायचं ते पहिलं लक्ष द्या. ही बघा, पोरं जर शाळेत शिकायला जातात, ती प्रश्नाचं उत्तर देतात तेव्हाच पास होतात. मग ह्या पवित्र शास्त्राची तुमच्याजवळ जर उत्तरं असतील, तुम्ही पास होते, त्यांना फेल. जबरदस्ती आपण कामाला नाही. पवित्र आत्मा परिवर्तन आत्मा आहे. माणसामध्ये परिवर्तन हा शब्द निर्माण झाला, म्हणजे पापापासून सुटका झाली. कुठं पाप आहे ना, त्याच्यातून अलग होत. आता मी सरकला तर या जागेवर बसला तरी, आणि जेवढं देवाला सांगतो तुमची इच्छा आहे तेवढी पुढे होते. मी पापी सांगा ना, पापी आहे, काय मोठं फरक पडतो? लोकांनी निंदा केली मग काय फरक पडतो? द्वेष केला मग काय फरक पडतो? ते प्रभूने ते शिकवलेलंच आहे की माझ्या मागे आल्यानंतर तुम्हाला वरदस्त पोहोचणार. 16:24. आचार आणि विचार या 2 गोष्टी स्वच्छता पाहिजे. जर आमच्यामध्ये आचार नाही ना, चांगले विचार नाही, तर आमच्यामध्ये परिवर्तन. आम्ही आत्म्याची तयारी.
मानवामध्ये एक शिक्षण हवं आहे, तो म्हणजे स्वभाव. तुम्हाला जर समाजामध्ये मान पाहिजे असेल तर दुसऱ्याचं चांगलं करायला शिका. तो मान काय करणार समाजात? देवाने सर्व मानवाला निर्माण केलं आणि माणूसच माणसाच्या पाठीमागे लागून चांगली निर्मितीच झाली. यात काय घटना येणार नाही. पण बघितलं ना, अचानक पाऊस सुरू झाला, येतात की नाही. मी जेव्हा मला परमेश्वराने काही गोष्टी शिकवलेल्या ते मी तुमच्याशी बोलतो, बरोबर. मला काय फरक येते का? तुम्ही डोळ्याने पाहतात की नाही काय घडणार नाही. अद्याप भूकंप यायचे, हे अद्याप याचं जे पुस्तक आहे ना ते हळूहळू असं उघडायला लागलं. ते उघडायला लागलं म्हणजे कोणतं? शेवटच्या अंताची लक्षणं निर्माण सुरू झाली. म्हणजे या पृथ्वी निर्माण कशी केलेली होती ती परमेश्वराने, आणि काय काय घडणार, काय म्हणणार, काय घडणार आहे ते सगळा शेवट सुरू आहे. काही अगोदर बोललेलं होतं की अचानक बिल्डिंग कोसळली, हे सगळं तुमच्या डोळ्यासमोरच. मी माझ्या मनाचे विचार पवित्र आत्मा कशा पद्धतीने बोलतो ते पण लोकांनी समजलं पाहिजे. कधी कधी लोक असं सांगतात पवित्र आत्म्याने हे सांगितलं, पवित्र आत्मा असं सांगत नाही. पवित्र आत्मा लोकांचं भविष्यात चांगलं करायला बसतो, कोणाचं वाईट योजना. आणि जेवढं पवित्र आत्म्यामध्ये जो मनुष्य वागतो त्याच्या फक्त आजच्या विचारापासून पवित्र असते. नफरत नाही, निंदा नाही, द्वेष नाही. एक शिक्षण शिकायचं. देवाने काय शिकवलं हे पहिलं लक्षात आणा, आणि देवाच्या शिक्षणानुसार काय शिकणार आहे ते पण लक्षात आणा. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी शिक्षणाच्या बाबतीत घेता आल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर सगळेच लोक डोक्याला हात ठेवून प्रार्थना करत आणि सगळेच लोक मनाने प्रार्थना देतात असं नाही, शाप पण देतात. स्वतःमध्ये 62 आले, त्याचे 4 मध्ये कसं दिले, असे पण प्रार्थना करणारे लोक तुम्हाला भेटतात. बरोबर. त्यांच्या उंच पदावरून त्यांना पाळण्यासाठी मात्र ते मसलत करतात. त्यांना लबाडी आवडते, आशीर्वाद द्यायला पण मनातून शाप. आता तुम्ही विचार करा, शाप देणारा माणसाला शांती आहे, मनातून शाप देतो. आशीर्वाद दिला आहे आपल्यामध्ये. पवित्र शास्त्र कसं आहे माहिती आहे का? बऱ्याच गोष्टींमध्ये शिकवतो. आपल्यामध्ये दुष्ट आत्मे कार्य करायला लागले ना तर आपल्याला आशीर्वाद घेता येईल. फार खतरनाक नसते ते आपल्या जीवनामध्ये कुठेतरी नफरत तयार करतो, द्वेष तयार करतो. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्याच्या द्वारे, त्या शिक्षणाच्या द्वारे नम्र आणि धीर होता तेव्हा पवित्र आत्मा आपल्या जीवनात मनामध्ये नफरत नाही, गीता नाही, द्वेष नाही, वाढ. जर तुमच्या मनामध्ये कोणीतरी भरून ठेवलेला आहे हे तुमचं उत्तर नाही, तर तुम्ही देवासमोर नम्र. फिलिप्पियर 2:10 दिल्यात, प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाणार आहे. शेवटच्या काळात आज समाजामध्ये लोक मानवाच्या मागे, देवाच्या मागे नाही राहत. त्याचा परिणाम माणसामध्ये फार दुःखी जीवन, निराशाचं जीवन. कारण तो शैतान आपल्या घरात गेल्यानंतर उतरतो. 6 वेळातच राहतो, तसा आत्मा आपल्या घरात राहतो. तो उतरणं फार कठीण आहे. मला माहिती आहे, मी फिरलेले अनेक ठिकाणी प्रार्थना करून आलो, अनुभव घेतले.
ना. आणि ही मोठी प्रार्थना हुशारी घेऊन नाही करत. ते हुशारी सापासारखं चतुर आणि कबुतरासारखी एकदम शांत पद्धतीने प्रार्थना करायची. की एक दुष्टात्मक कार्य करते आणि तो काय करतो माहिती का, तो असं आपल्याला ऍडजस्टमेंट करतो ना, अरे बस तो पडला रे, तो पडला नाही, तो दुष्ट आत्मा होता, तो तुला फसवायला आला. तुला वाटले का अरे बघ कसा करतो, तो कसा नाही करत, तो तुला कसा करतो ते दाखवतो. माणसामध्ये याला देवाने जरी किती अधिकार सामर्थ्य जरी दिलं असतं तर त्याला गर्व लागत. देवान 7:44 मी त्याची इच्छा आकाशिलेश्वरी पुढे त्याच्याकडे परमेश्वर त्याला आमंत्रण केलेलं आहे ना, तो परमेश्वरच त्याला करतो. तुम्हाला बोलायची गरज नाही, सांगायची गरज नाही, काही करायची परमेश्वर. देवाला विचारते मी तुझी इच्छा आहे तेव्हाच बरं. तेव्हा 5 अध्यायामध्ये तुम्ही तिथे बघा, दूत स्वर्गीय दूत येऊन पाणी आणत होते, बरोबर. परंतु त्या टायमाला देवाची इच्छा नव्हती, तर त्या टायमाला त्याला लवकर खाली उतरवलं. आता एक काम कर, जेवढे देवदूताच्या द्वारे ते पाण्यात खाल्ले ते बरे झाले, त्यांचं स्पष्टीकरण त्यात पूर्ण मिळत नाही, बरोबर. पाण्यात उडत होते, पाणी आल्याचे जायचे ते बरे व्हायचे, पण हा मात्र माणसाला देवांचे पुढे पाहण्यात प्रसिद्ध होईल. कारण तुझ्या जवळ माणूस का नाही, कारण तुझ्या जवळ चांगले नाही. प्रभू येशू आला तर तिच्या तुला बरं होण्याची इच्छा. हो, मग तिकडे पाण्यात नाही जायचं, गोठ आपली बाज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना एक समय आणि काळ आहे, शिकवणारा काळ. मला 5व्या अध्यायामध्ये असेल तुझ्या सोबत तुझ्या घरच्या माणसाकडे त्याला सेवा करायला आवडत नव्हती, पण सेवा करायला येशू चालेल. ज्या माणसाचं मग दुसऱ्यासाठी दुःखासाठी मी काय शिकलाय माहितीये, पण आजारी बघितलं नाही तर मी माझ्या मनामध्ये हेच म्हणतो की मीच तो होता, मला गरज आहे. म्हणून मी बोलणार तुम्हाला माझी एक इच्छा अशी असेल की एक आश्रम आणि हॉस्पिटल हे लोकांच्या गरजा पुरवेल. पण प्रभूला सांगितलं की तुमची जर इच्छा असेल, कारण आज समाजामध्ये हॉस्पिटलमध्ये बरीच माणसं अशी म्हणतात पण पश्चाताप करत आहेत, त्यांना एक पश्चाताप शक्ती देण्याचं काम करतात. मी नेहमी लोकांना सल्ला देतो की शेवटी आपल्याला जायचं आहे. लोक तुम्हाला माहिती आहे 23:25 ज्या परमेश्वराने तुम्हाला बोलवलेलं आहे ना, ज्या परमेश्वराने तुम्हाला या पृथ्वीवर बोलवलेलं आहे, आमंत्रण जर केलेलं आहे ना, तो परमेश्वर पुन्हा तुम्हाला आमंत्रण करतो. ज्याने शास्त्र वाचलं तेव्हा 10:17-18 आणि लूकमध्ये 23:39 ही चोर होता, त्या चोराची पश्चाताप केला आणि सोडले. प्रभू येशू जेव्हा पश्चातापासाठी निघाला मार्च 15 तेव्हा त्याचे काळ तुमचे कधी येतील माहिती नाही. आता ते दिवस सुरू झाले ना काळाची पूर्णतासाठी. आज चालता फिरता लोक दुनिया सोडून चालल्या, कारण त्यांनी कधीच संधी दिली नाही की देवा या तुम्ही सगळी बरीच लोकांसाठी पश्चाताप करण्यासाठी संधी नाही. फक्त आपण नेहमी सांगतो रे असं झालं तर तसं झालं रे. म्हणून 7:23 दिलेलं आहे, पापाचं वेतन मरण प्रभू येशू ख्रिस्ताची. एबीसी करा दुसरा अध्याय तुम्ही वाचायला तुम्हाला अनुभव. तर आता आपण छोटीशी एक प्रार्थना करूया, आपलं हृदय स्वच्छ ठेवायचं. या हृदयाला पहिलं स्थान द्यायचं की देवा मी ह्या हृदयात बऱ्याच लोकांना जाऊन नफरतीचं चित्र बनवून ठेवलंय, म्हणून माझ्या हृदयाचा आजार वाढत पश्चाताप करणं गरजेचं आहे. दिवसाबद्दल परमेश्वराचे आपण आभार मानूया.
हे प्रभू येशूची बद्दल बाबा त्याचा आशीर्वाद सदैव व्यक्तीवर सर्व मंडळ सर्व आशीर्वाद पवित्र आत्म्याचा वर्ष आपल्या सर्व भारत देशावर सर्व कुटुंबावर सर्व मानवाचा विशेष प्रत्येक मानवाने पश्चाताप करा पापाची कबुली करा आपल्या स्वर्गीय पित्याकडे आपलं जीवन समर्पण करा ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.